नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सुक्या जवळ्याची भाजी म्हणजे सुका जवळा मसाला. चला तर मग त्याच्या कृतीकडे वळूया. आता सुकट म्हणजे जवळा, सुका जवळा त्याची आपण कृतीसाठी साहित्य बघून घेऊया. हा मी एक वाटी भरून सुका जवळा व्यवस्थित परतवून घेतला, भाजून घेतला म्हणजे, आणि 3 ते 4 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलाय. 2 कांदे मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेत. 1 टोमॅटो मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलाय. स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे, ती बारीक चिरून घेते. तुम्हाला कितपत आवडते कोथिंबीर त्याप्रमाणे तुम्ही कोथिंबीर वापरू शकता. ह्याच्यामध्ये आमसुलं आहे, हे क्रश करून घेतलेलं आलं लसूण मिरची आहे, हिंग, लाल तिखट पावडर, टर्मरिक पावडर आणि आमचा भंडारी मसाला, मीठ चवीनुसार. चला तर मग कृतीकडे वळूया. या रेसिपीसाठी मी कोकोनट ऑइल वापरते, तर थोडं घातले, अजून थोडंसं घालते. कोकोनट ऑइलमध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं, त्यामुळे कोकोनट ऑइल हे एकदम हेल्दी आहे. सो म्हणून मी त्याच्यासाठी कोकोनट ऑइल वापरते. आता ह्याच्यामध्ये तेल छान गरम झालंय, कोकोनटचा वास सुटलाय. त्याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट घालून घेते आणि व्यवस्थित परतवून घेते. आता छान परतून झालं, त्याच्यामध्ये मी कांदा घालून घेते. जवळ्यासाठी म्हणजे सुकट छोटे छोटे बेबी फिश असतात वाळवलेले, त्याला सुकट किंवा जवळा असं म्हणतात. त्याच्यासाठी थोडा कांद्याचं प्रमाण किंचित जास्त लागतं. हे आपण सुकं करणार आहोत एकदम, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालणार नाही ना, किंवा खोबरेही घालणार नाही, म्हणून मी नारळाचं तेल वापरले ह्याच्यामध्ये. आता हे कांदे, 2 जे कांदे ते छान परतून घेऊया गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, आणि मग टोमॅटो ऍड करून घेऊया. नेहमीच कांदे ऍड केल्यावरती चवीनुसार मीठ घालून घ्या आणि हिंग. हिंगाचा जरा स्वाद चांगला होतो आणि पोट दुखत नाही, म्हणून हिंग घालावं. आता ह्याच्यामध्ये मी आमसुलं घालून घेतली, ती पण चांगली परतवून होती आणि त्याचा पण छान अर्क उतरेल. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. टोमॅटो पण पूर्ण एकजीव होईपर्यंत परतवून घेऊया. व्यवस्थित सॉफ्ट झाला पाहिजे आणि मॅश करता आला पाहिजे. आता टोमॅटो ऑलमोस्ट सॉफ्ट व्हायला लागलाय, त्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर मिक्स करून घेऊया, म्हणजे कोथिंबीरीचा पण त्याला स्वाद येईल. आता याच्यामध्ये आपण सर्व मसाले घालून घेऊया. 1/2 टीस्पून हळद, रंगासाठी काश्मीरी लाल मिर्च 2 चमचे, आणि चवीप्रमाणे तिखट किती लागतं त्याप्रमाणे भंडारी मसाला मी 2 चमचे घातले. आता हे पूर्णपणे परतवून घेऊया. आधी तेलावरती परतवूयात आणि मग आस्ते आस्ते त्याच्यामध्ये पाणी घालून मसाला इनसाइड आउट मी तुम्हाला दाखवलं होतं त्याप्रमाणे परतवून घ्या.
तरच तो कच्चट स्मेल सगळा असतो तो जातो. म्हणजे काही कच्चं समजा राहिलं पण असेल तरी पाण्याच्या याच्यामुळे, कारण आपण थोडंसंच पाणी घालतोय तर ते बाष्पीभवन पण पटकन होतं आणि मसाला शिजायला मदत होते. मसाल्यांचे जे ऑइल्स असतात, नॅचरल ऑइल्स, ते पण सुटतात. हे बघा तेल सुटायला लागलेत व्यवस्थित आजूबाजूने. आता आपला मसाला व्यवस्थित छान एकजीव झालेला आहे. मी स्वच्छ धुवून घेतलेलं सुकट म्हणजे जवळा घालून घेते. हा सुकवलेला असतो, म्हणजे थंडीमध्ये जवळा मिळतो तसं नाही, पण जर तुम्ही सुका जवळा बाजारात जाऊन घेतला आणि तो व्यवस्थित तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात, फ्रीझरमध्ये किंवा फ्रीजमध्ये, तर एकतर त्याचा रंग बदलत नाही आणि नंतर तुम्हाला जेव्हा खाण्याची इच्छा आहे त्यावेळेला तुम्हाला हवा तेवढा काढू शकता, छान परतून घेऊ शकता. सुकच ड्राय रोस्ट करायचा आणि मग थंड झाला की त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवायचं एक 5 मिनिटं आणि पाणी काढून घ्यायचं. ही प्रोसेस किमान एक 5 ते 7 वेळेला करायची, म्हणजे स्वच्छ धुवून निघतो. मी पण तसंच करते. पण ही भाजी आहे ती तांदळाच्या भाकरी बरोबर उत्कृष्ट लागते, म्हणून नक्की ट्राय करा. आणि याला शिजायला खूप कमी वेळ लागतो. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कमेंट्सद्वारे सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही स्वतः बनवून बघा आणि स्वस्थ राहा.